मित्रांनो बघू शकता हे रबर ना खूप जुने झालेत, थोडे खराब झालेत. हे बघा ते आता चेंज करून घ्यायचेत मला. ऑइल बद्दल सांगशील का जरा, म्हणजे कधी चेंज करायचं आपल्या सबस्क्रायबर्सना? नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जे आहे ते टायटल आणि थंबनेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्ही बघितलेलं आहे. तर आज मी चाललोय आपलं रिक्षाचं काम करायला मित्रांनो, म्हणजे बेसिकली सर्व्हिसिंग करायला चाललोय. त्याबरोबर मी काही छोटी मोठी कामं पण करून घेणार आहे. तर कशासाठी ही सर्व्हिसिंग आणि रिक्षाचं जे काम करतोय ते कशासाठी करतोय, तर डेली तर आपला असंच महिन्याला एकदा आपण करतोच, पण एक मोठं कारण आहे मित्रांनो. मी दिवाळी झाल्यानंतर एका ठिकाणी जाणार आहे रिक्षा घेऊन, तर त्यासाठी तो अनुभव एकदम कडक असणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी मी सर्व्हिसिंग करून घेतोय रिक्षाची. तर ते कुठे चाललोय, कसं चाललोय त्याबद्दल मी तुम्हाला दिवाळीनंतर सांगेल मित्रांनो, जिथे जाताना. पुन्हा बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका. आणि एक तुम्हाला नवीन ऑप्शन दिसत असेल, ज्याला कोणाला दिसत असेल हाईप म्हणून, ते पण हिट करा मित्रांनो. तर या व्हिडिओ बघा आता. तर मित्रांनो बघू शकता, मी आता आलोय बजाजच्या सर्व्हिस सेंटरला. आता अगोदर आतमध्ये जातो, गाडीची एंट्री करतो, आणि मग बघूयात मेकॅनिक अवेलेबल असेल तर लगेच करून घेऊयात. मला आज गाडी वॉश नाही करायची मित्रांनो, कारण मी गाडी ऑलरेडी वॉश केलेली आहे. तर फक्त बाकीची कामं करायची आहेत, म्हणून माझा आता गाडी वॉशिंगचा टाइम वाचेल मित्रांनो. तर बघूयात, आता एंट्री करून घेऊयात आणि मग पुढे बघूयात. मित्रांनो गाडी आता लावलेली आहे, बघू शकता. बघूयात आता काय काय काम करायचं आहे. गाडी चालवून बघितली, बघूयात आता. गाडी तर ओके आहे बोलला तो, बाकी क्लच वगैरे चेक करूयात कसं काय काम होतं त्याचं. मित्रांनो बघू शकता काम सुरू झालेलं आहे. ऑइल चेंज करायचं आहे, त्यामुळे आता जुनं ऑइल काढतोय पहिला, बघू शकता. तर हा काढायला ठेवतोय, त्याच्यानंतर बाकीची कामं होतील याच्यासोबतच. मग नंतर मग ऑइल चेंज करण्यात येईल. मित्रांनो बघू शकता हे रबर ना खूप जुने झालेत, थोडे खराब झालेत. हे बघा ते आता चेंज करून घ्यायचेत मला. दोन्ही साईडचे आपण चेंज करून घेणार आहोत आता. हे बघा तिकडचा फाटला आहे पूर्ण, बघू शकता पूर्ण फाटला आहे तो. लास्ट महिन्यातच तो फाटला होता, पण तो आता एक महिना कसा तरी चालवून घेतला. आता तो पूर्ण चेंज करणार आहोत दोन्ही साईडचे. बघू शकता कसा फाटला आहे हा आपला रबर, वाट लागली पूर्ण. आता चेंजच करून घेतो याला. याला काय बोलतात ते रबरला? बूट ना? हा बेलो. हां हां बरोबर, तो निघल सारखा पडेल बरोबर बहुतेक तो. तर मित्रांनो आता बघू शकता आपण नवीन टाकतोय हे बूट. रबर असतात ते, त्याच्यात ग्रीस व्यवस्थित राहतो त्याच्यात, म्हणून ते नवीन टाकतोय.
कारण तो फाटलाय तर ते ग्रीस वगैरे पडेल म्हणून नवीन टाकायचा विचार करतोय। आता इकडचा काढलाय, त्या साईडचा काढायचा बाकी आहे, तो पण चेंज करायचा आहे। अरे मी आज अचानक मध्ये बघ गाडी घेतली आहे, आता मला शोधायला लागते। क्या हुआ अरे भाई मेरा दिमाग भाई एकदम में डर गया भाई, एकदम बच्चे नहीं तू। अरे होता रहता है। हाँ तो मैं कुछ बोला क्या, होता रहता है क्या? करूँ क्या है इसमें? कोई जरूरत नहीं, क्यों? मेरा काम है तो बोल थोड़ा दिन और रहूँगा। क्या हुआ क्या नहीं? तर मित्रांनो त्या साईडचा रबर चेंज केला आणि ग्रीसिंग वगैरे केली त्या साईडला, ऑइल फिल्टर पण चेंज केला। आता या साईडचं करतोय, रबर वगैरे चेंज करायचं ते बघा, दाखवतो तुम्हाला। हे बघा पूर्ण फाटल्यात रबर, हे चेंज करतोय आणि ग्रीसिंग वगैरे या साईडला पण करणार। त्या साईडचं झालं, आता या साईडचं चालू होईल।
शकता मित्रांनो, पूर्ण वाट लागली त्याची, पूर्ण फाटला येतो. नहीं ऐसा भी हो सकता है, खाली 4 फुट भर के लेकर आता है. मेरे को सिर्फ 2 ही भरना है, चोपड़ी लगाने का है ना. तर मित्रांनो आता ग्रीसिंग वगैरे झालेली आहे. आता ऑइल टाकतोय बघा. ऑइल पूर्ण चेंज करून घेतोय आता. ऑइल बद्दल सांगशील का जरा, म्हणजे कधी चेंज करायचं आपल्या सबस्क्रायबर्सना? 5,500 किलोमीटर गाडी चालली ना, हां, ऑइल चेंज करून टाकायचं. चेंज करायचं.
आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं ना की काय लेवल काय असेल ऑइलची. लेवल चेक करायचं. हां 15 दिवसांनी एकदा काढून ऑइल लेवल चेक करायचं. अच्छा जास्त घाण झाला असेल तर चेक करून घ्यायचं. हां. तर मित्रांनो आता मी चेंजेस करून घेतो आहे. बघू शकता आता इंजिन ऑइल टाकतो आहे. याच्यानंतर मग आपला गेअर ऑइल असेल ना. गेअर ऑइल असेल याच्यानंतर. बघा त्या साईडला गेअर ऑइल आता टाकणार. तुम्ही जर मित्रांनो ही छोटी मोठी कामं केली ना महिन्याला म्हणजे डेली असं तर तुम्हाला जास्त गाडी काम नाही देणार नंतर मोठं काम. हा फायदा असतो एक त्याचा की आपल्याला वाटतं की सारखं सारखं तेच तेच काय करायचं पण नंतर मोठा काम नाही देत गाडी. त्याचं इंजिन ऑइल वगैरे चेंज करणं बाकी ग्रीसिंग वगैरे हे सगळं याच्यात येतं. तर आता ऑइल चेंज करून झालेलं आहे मित्रांनो. आता बघूयात पुढे आपली क्लचची वायर वगैरे चेंज करायचे बघूयात आता. हो गया गाड़ी कैसे क्या. हुआ क्या हो गया. बस क्या तोड़ तोड़. रेस अडकते ना तुझी. हां मध्ये मध्ये पण रेस अडकते. हां काय झालं माहिती आहे का आउटरचा ना फ्ल्यू निघाला बघा एक्सिलेटरचा. अच्छा यांनी काय होतं बघा असं येऊन ना अडकला. हां अडकला
रेस होतो. तो पण हे करायला लागेल का काय? हा, त्याला खाली लॉक करायला लागतो. अच्छा, तो निघाला त्याला. जो तो बोलतो ना मध्ये मध्ये ऑटोमॅटिक रेस होते. हा, रेस पण होते ऑटोमॅटिक. तो येऊन अडकतो त्याच्यामध्ये पट्टीमध्ये, त्यामुळं गाडी आपली रेस होते. हा तेच ना, मध्ये चालू मध्ये रेस होते, मग हे प्रॉब्लेम होतो मग हे करायला. सिग्नलला असलो का जोरात आवाज मग रेसचा. तर मित्रांनो, आता नवीन वायपर टाकलाय, बघू शकता. तो खराब झाला होता, आता रिक्षा घेतलेली तेव्हापासून आता टाकतोय नवीन. बघू शकता आता नवीन टाकलेला. इथे आवाज खूप आहे, ठाकठोक ठाकठोक चालू आहे. आता गाडी चेक करतोय व्यवस्थित झाले की नाही, काम झालंय सगळं. चेक करूया दादा. तर मित्रांनो, गाडी चेक केली, व्यवस्थित एकदम काम झालेलं आहे. मी आता आलोय गॅस भरायला. तिथून मी निघालो, बिलिंग वगैरे सगळं केलं आणि निघालो आता गॅस भरायला आलोय कापूरवाडीला. आता इथून घरी जाईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता टोटल सांगतो काय काय काम केलं. तर सगळ्यात अगोदर तर आपण ऑइल चेंज केला पूर्ण. ऑइल फिल्टर चेंज केले. आपला जो एअर फिल्टर आहे तो साफ केला. त्याच्यानंतर मग क्लचची वायर आहे ती चेंज केली मित्रांनो, आणि वायपर पण चेंज केला. आणि अजून मित्रांनो, आपण जे बूट आहेत जिथे ग्रीसिंग वगैरे आपण केली तिथे मित्रांनो ते पण चेंज केले. जे रबर होते ते पण चेंज केले. ग्रीसिंग करायला तिथे प्रॉब्लेम होतो, ते खराब झाले होते, पूर्ण फाटले होते. त्याच्यामुळे मग ते पण चेंज केले आणि ग्रीसिंग पण केली मित्रांनो पूर्ण गाडीला. तर एवढी सगळी कामं केली मित्रांनो. तर टोटल खर्च झालेला आपला 3146 रुपये टोटल खर्च झाला. लेबर वगैरे, लेबरचे तर नाही लागले मला, लेबर चार्जेस नाही लागले. का मी सांगितलेलं का माहीत नाही लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये. पण अगोदर तर ग्रीसिंग फ्री असायची, म्हणजे तो एक कार्ड बनवला जायचा, त्याच्यावर वर्षभर ग्रीसिंग फ्री असायची. 250 रुपयाचा कार्ड बनवायचा, वर्षभर ग्रीसिंग फ्री. पण आता एक मित्रांनो नवीन कार्ड त्या लोकांनी चालू केलाय, ज्याच्यामध्ये तुम्ही 1000 रुपये भरायचे. वर्षभरासाठी तुम्हाला लेबर चार्जेस नाही लागणार मित्रांनो. 1000 रुपयाचा तो कार्ड बनवायचा, वर्षभरासाठी मिळतो. तर वर्षभर जेव्हा पण तुम्ही सर्व्हिसिंग करायला याल किंवा काहीही काम कराल, त्या कामाचा जो लेबर चार्जेस असतो तो नाही लागणार मित्रांनो तुम्हाला. फक्त जे काही तुम्ही पार्ट्स यूज करणार, म्हणजे रिक्षा काय तुम्हाला जे यूज करणार तुम्ही सर्व्हिस सेंटरमधून, त्याचे चार्जेस लागतील. फक्त लेबर चार्जेस नाही लागणार त्याच्यावरती. तर तो मी आता 1000 रुपयाचा घेतला आहे मित्रांनो. तर टोटल त्यामुळे झाले 3146. तर मित्रांनो एवढा खर्च झाला आज. तर मला एक गोष्ट सांगायची होती की फक्त कमाई तर होतेच मित्रांनो, पण तेच दाखवण्यापेक्षा मला आज हे पण दाखवायचं होतं की
मेंटेनन्स पण असतो मित्रांनो, खर्च पण असतो रिक्षाला. जे बघणारे असतात त्यांना म्हणजे नवीन रिक्षा घ्यायला फक्त हाच विचार करून रिक्षा घेऊ नका मित्रांनो की खूप कमाई होते वगैरे, पण खर्च पण तसाच होतो, त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो मित्रांनो. त्यामुळे रिक्षा घेताना या सगळ्या गोष्टी चेक करा, बघा मित्रांनो. त्यामुळेच मी तुम्हाला हे सांगतोय की खर्च पण होतो आणि कमाई पण होते, तर दोन्ही मेंटेन ठेवायचं आहे तुम्हाला. आणि या दोन्ही गोष्टी म्हणजे लक्षात घेऊनच तुम्हाला विचार करायचा रिक्षा घ्यायचा. यासाठी मी हा व्लॉग बनवलाय आणि तुम्हाला टोटल खर्च पण सांगितला याच गोष्टीसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्ही, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका. आणि जो हाईपचा नवीन ऑप्शन आलाय मित्रांनो, ज्याला कोणाला दिसेल त्याने पटापट हिट करून टाका मित्रांनो तो. तर अशाच छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.